नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. रुपेश राजे बागुडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या एक नवीन खास व्हिडिओमध्ये. तर आत्ता होता आपण टेरेसवरती. तर टेरेसवरचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही आमचा. तर आता आपल्या घरी केले होते सांडगे, तर आपण ते पारवं खाते ते बघायला आलो होतो. ते तुम्हाला दाखवतो सांडगे केलेले आमच्या घरी. एकच मिनटं. तर हे सांडगे केले होते, तर पारवं येतात खायला. तर पावट्याला शेंगा लागलेत, म्हणजे तिथं फुलं आलेली आहेत. तर पावट्याला थोड्या दिवसात 15 दिवसात फळं येते, बघू शकते तुम्ही पावट्याला. तर आता तर मित्रांनो, आता नवीन वर्ष चालू होत आहे 1-2 दिवसात. तर गुढीपाडव्याला मराठी माणसांचं नवीन वर्ष चालू होतं. तर त्यासाठी आपल्याला स्पेशल ब्लॉग होणार आहे. आपली खतरनाक ब्लॉग होणार आहे. कारण तर आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तर आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर स्पेशल एकदम खतरनाक ब्लॉग होणार आहे गुढीपाडव्याचा. आता आजपर्यंत ब्लॉग झाला नाही तसा यूट्यूबवर चॅनल आपला अपलोड होणार. तर आता आपलं पुढचं नियोजन करूया. आता आपण शिमला मिरची टाकून, तर एक शिमला मिरची घेतली आपण, आता कापून घेऊया. आज त्याची भाजी बनवूया. तर टोटल 5 किलो घेतली आपण. तर इथं आपल्या सर्व भाज्या आज शिजत आहेत, बघू शकताय. तर इथं बघू शकताय डाळ शिजते, इकडं फुलग्याची आमटी शिजते, इकडं आता शिमला मिर्च आज मेनूमध्ये शिमला. तर इथं आपल्या सर्व भाज्या आज शिजत आहेत, बघू शकताय. तर इथं बघू शकताय डाळ शिजते, इकडं फुलग्याची आमटी शिजते, इकडं आता शिमला मिर्च आज मेनूमध्ये शिमला. तर मित्रांनो, आता आपण चालले मस्त डबे द्यायला. तर आता आपले डबे खूप झाले आहेत. तर मला माझे ब्लॉग्स कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. ओम गणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम स्वयंभू भूताय तदावर वाहे स्वाहा. यो नमः. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. गणपते नमः. तर आता आपण चाललो मित्रांनो डबे द्यायला. तर ऊन असले डेंजर लागतं. मास्क विस्क पॅक झालं खतरनाक वाली. तर आता आपण मस्त डबे द्यायला जाऊ आधी, त्यानंतर नियोजन करू आपलं. आता डबे घेतले. तर ऊन तर आपले डेंजर आहे, चटके बसतात पायाला. तर वाजले 12. का थोडं तर बटर होतं मस्त पैकी. अंडा भुर्जी, बटर अंडा भुर्जी क्वालिटी आज बनवायची. तर आपण चटणी आणि मीठ टाकून झालेलं आहे. तर मस्तपैकी आपले भुर्जी तयार झालेली आहे. मस्तपैकी थोडंसं तेल टाकू, ही चटणी टाकली, मीठ टाकले, आणि आपल्या अंड्याची भाजी पण शिजते. आपली भुर्जी करायची चालली.